सगळ्यात महत्त्वाची योजना जर कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी झाली। तुम्हाला सांगतो बहिणींनो, हा निर्णय घेतला ना, सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे लोक उभे राहायचे आणि म्हणायचे फसवणूक करताय, पैसे देता येणार नाही, तुम्ही देणार नाही, हे पोचणार नाही, हे खोटं आहे, ही लाच आहे। पण आज 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे पोचले आणि बाकी बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर मध्ये पोचणार 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये आम्ही टाकणं सुरू केलं। काही बहिणींनी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत, काळजी करू नका, आठवड्याभरात येतील। फक्त एकच माझी विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे, पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं KYC झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत। आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं KYC करून घ्या, जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईन मध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील। बहिणींनो, काळजी करू नका, एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही। आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। पण मला तुमच्या काही सावत्र भावांपासून तुम्हाला सावध करायचं आहे। हे उच्च न्यायालयामध्ये गेले, हायकोर्टमध्ये गेले आहेत आणि हायकोर्टात त्यांनी सांगितलं आहे लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षणाची योजना, गुलाबी ऑटोची योजना, या सगळ्या मोफत सिलेंडरची योजना, म्हणाले या सगळ्या योजना पैशाचा अपव्यय आहे, पैशाचा चुराडा आहे, त्यामुळे या सगळ्या योजना स्थगित करा, अशा प्रकारची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली। पण बहिणींनो, चिंता करू नका, तुमचे 3 भाऊ बसलेले आहेत, आम्ही उच्च न्यायालयामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा केला आणि अजूनही त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही आणि येऊ देखील देणार नाही, कारण आमच्या बहिणीच्या हक्काचे पैसे आहे। पण सावत्र भावांची नियत बघा, काल परवा सन्माननीय आदित्य ठाकरेजी म्हणाले एकदा आमचं सरकार येऊ द्या, या मागच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने घेतलेले सगळे निर्णय हे आम्ही रद्द करून टाकू। म्हणजे यांच्या पोटात खतखतताय आणि डोक्यात चाललाय सरकारमध्ये आलं की पहिले लाडकी बहीण योजना ही बंद करून टाकायची। एक नेते म्हणाले की या ठिकाणी 1500 रुपयात काय होतं। मी त्यांना सवाल विचारला, तुम्ही तर 40 वर्ष राज्य केलं, फुटकी कवडी बहिणींना दिली नाही। अरे, सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना 1500 रुपयाचं मोल समजू शकत नाही। जी माझी भगिनी महिन्याच्या शेवटी हिशोबाला बसते आणि हिशोबाचा मेळ लागत नाही, म्हणून आता काय आपण कमी करायचं, कुठला खर्च कमी करायचा याचा विचार करते, त्या माझ्या भगिनीला माहिती आहे 1500 रुपयाचं मोल काय आहे। जी माझी भगिनी रोज शेतीमध्ये राबायला जाते, त्या ठिकाणी आपल्या हाडाचं काळं करते, आपल्या रक्ताचं पाणी करते, त्या माझ्या भगिनीला माहिती आहे या पैशाचं मोल काय आहे, त्या माझ्या भगिनीला माहिती आहे। आणि म्हणून हे जे लोक तुमची योजना बंद करायच्या पाठीमागे लागलेले आहेत, त्यांना मी सांगतो, खबरदार, आमच्या बहिणीच्या पैशाकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही। आणि म्हणून ही योजना चालणार, तुमच्या आशीर्वादानं पुढचे 5 वर्ष आम्ही ही योजना चालवणार आणि तुमचा आशीर्वाद जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अखंडितपणे आणि वाढीव पद्धतीनं ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत, हे देखील या निमित्ताने मी सांगतो। भगिनींनो, आज आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला। शेतकरी जो आमचा पाठीचा कणा आहे, त्या शेतकऱ्याकरता आपल्या सरकारनं निर्णय घेतला। आता शेतकऱ्याला विजेचं बिल, शेती पंपाचं बिल किती येणार माहितीये? 0 बिल, 0, 1 पैसाही शेतीच्या वीज बिलापोटी द्यावा लागणार नाही। शेतकऱ्याच्या कृषी पंपाचं बिल आपण रद्द केलेलं आहे। आणि एवढंच नाही, आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस
दिवसाची वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ. त्याला रात्री काम करण्याकरता शेतीमध्ये जावं लागणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे. आज 1 रुपयातला पीक विमा शेतकऱ्यांना दिला. 8,000 कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण देतो. माननीय मोदीजी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात. आपणही 6,000 रुपये देणं सुरू केलं. आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 12,000 रुपये आपण या ठिकाणी देतो. आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे. एकीकडे आपल्या केंद्र सरकारने कांद्याला त्या ठिकाणी निर्यात मुक्त केलाय. कांद्याचे भाव वाढले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देत आमच्या शेतकऱ्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करतो. पण मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आम्हाला कुठल्याही खुर्चीपेक्षा, कुठल्याही पदापेक्षा बहिणींची राखी, बहिणींचा आशीर्वाद आणि बहिणींचं प्रेम हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुमचं प्रेम हीच आमची संपत्ती आहे. तुमचं प्रेम आमच्या पाठीशी असू द्या. तुमच्या प्रेमानेच या ठिकाणी आम्हाला ऊर्जा मिळते. तुमच्या प्रेमामुळेच आम्ही चांगली कामं करू शकतो. तुमच्या प्रेमामुळेच आम्ही महिलांचं कल्याण करू शकतो. तुमच्या प्रेमामुळेच आमच्या मुलींना मोफत शिक्षण त्या ठिकाणी देऊ शकतो. तुमच्या प्रेमामुळेच शेतकऱ्याचं कल्याण करू शकतो. तुमच्या प्रेमामुळेच आज शेतमजुरांना एक नवीन ऊर्जित अवस्था आम्ही देऊ शकतो. म्हणून तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.